हॅलो फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण SYBA MAR 211 यामधून शब्दार्थ बघणार आहोत। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आता आपण इथे पारिभाषिक शब्दार्थ बघणार आहोत। प्रतिमा म्हणजे शब्दांनी काढलेले चित्र। कवितेत कवी आपला अनुभव व्यक्त करण्यासाठी प्रतिमा वापरतो। प्रतिमा सर्वसामान्य दुयात्मक असतात, परंतु प्रतिमा श्रवणात्मक, गंधात्मक, स्पर्शात्मक अशा असतात। बहुतेक प्रतिमा कोणत्याही एका वर्गात समाविष्ट होत नाहीत। दृक, श्राव्य, स्पर्श, गंध अशी वेगवेगळ्या संवेदनाची चित्रे एकमेकात मिसळून जातात। प्रादेशिक कादंबरी म्हणजे कोणत्याही प्रादेशिक कादंबरीत एक विशिष्ट भूप्रदेश असतो, तिथल्या निसर्गाचे चित्रण केलेले असते आणि त्या प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या विविध जाती जमातीतील माणसांच्या जीवनाचे दर्शन घडवले जाते। निवेदनाच्या भाषेत तेथील शब्दांची योजना असते। पात्रांची भाषा मुख्य त्याच प्रदेशातील बोलीभाषा असते। एका विशिष्ट प्रदेशातील लोकजीवन, मानव संस्कृती, परंपरा, नैतिकतेच्या कल्पना, रीतिरिवाज आणि भाषा या गोष्टी महत्त्वाच्या असतात। संज्ञाप्रवाहात्मक कादंबरी संज्ञेच्या दोन पातळ्या असतात, एक भाषिक पातळी आणि दुसरी भाषापूर्व पातळी। स्मृती, विचार, भावना या प्राथमिक संज्ञेच्या कक्षेच्या पत्नीकडे असतात। त्या प्रकट होतील तेव्हा साखळीप्रमाणे प्रकट होत नाहीत, तर प्रवाहाप्रमाणे प्रकट होतात। संज्ञेचा म्हणजे आपल्या जाणीवेचा हा भाषापूर्णस्तर होय। ज्या कादंबरीत या पातळीवर स्मृती, भावना, विचार प्रवाहाप्रमाणे प्रतिहत वेगाने आलेले असतात, त्या कादंबरीला संज्ञाप्रवाहात्मक कादंबरी म्हणतात। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून सपोर्ट करा।